अजित पवारांचा अर्थसंकल्प आर्थिक शिस्तीचा की लोकप्रिय घोषणांचा? 2 लाख कोटींची तूट आणि 8 लाख कोटींच्या कर्जाचं आव्हान. उत्पन्न वाढीसाठी दारू, पेट्रोल, डिझेलवर टॅक्स आणि मुद्रांक एवढेच उपलब्ध मार्ग. सत्ताधाऱ्यांच्या 8 साखर कारखान्यांना सरकारच्या हमीनं 1100 कोटींचं नवं कर्ज. विधानसभा निवडणुकीत केलेल्या कर्जाची परतफेड. दिलीपराव देशमुखांच्या मारुती साखर कारखान्याचाही समावेश. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक टॉवरवर निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक. कांदा प्रश्नावरून भुजबळ सभागृहात संतप्त. केंद्राशी चर्चेची पणन मंत्र्यांची ग्वाही. मुंडे आणि धसांपाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी. क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण. सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. फडणवीसांना धनंजय मुंडेंसारखा गुंड पोसायचाय, म्हणूनच ते मुंडेंना 6 आरोपी करत नाहीत. मराठा आंदोलक जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची फडणवीसांची वृत्ती नसल्याचाही आरोप. मराठी कुटुंबाचं दुकान हडपणाऱ्या शिंदे गटाचा विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहितला कांदिवली पोलिसांकडून अटक. 8 वर्षांनंतर मराठी कुटुंबाला न्याय मिळाला. पुण्यातील कसब्याचे माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संध्याकाळी बैठक. कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवर साधू महंत नाराज. धर्म, परंपरा आणि गंगेचा अवमान केल्याचा आरोप. राज ठाकरेंनी माफी मागावी, संत महंतांचा आग्रह. टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं मात. रोहित श्रेयसच्या दमदार बॉलिंगला फिरकीची उत्तम साथ. तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा दावा. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं विधानसभेत कौतुक. मुख्यमंत्री फडणवीसांनी संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टीमच्या कोचसह सगळ्या खेळाडूंच्या कौतुकाचा ठराव एकमतानं मंजूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.